सहयोगांना सांगायचं म्हणजे असं आहे की ह्या मंडळींपासून आपल्यालाही पुष्कळ शिकायचं आहे. मी आता यांना सांगितलं की गळ्यात हार स्वतःच्या घालू नका, तर ते काय एवढं मोठी चूक नाही. तरी घातलं तरी काय झालं त्याला काय माहित होतं. पण आपण सहयोगामध्ये काय करतो ते बघितलं पाहिजे. त्यात एक फार मोठी मला चूक दिसून येते ती अशी की आपल्यामध्ये अजून आपली फॅमिली, आपलं घर, आपली मुलं ह्याचा फार जास्त ताबा आहे. ते बरोबर आहे, आपली मुलं बाळा सांभाळली पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण उदार चरितानाम वसुदैव कुटुंबकम म्हटलेलं आहे, ते उदार चरित्र कुठे? त्यामुळे आता सगळ्यांचं म्हणे माताजी इथे आश्रमाला तुम्ही जागा द्या, आश्रम घ्या. हो, पण त्याच्यात राहणार कोण आधी शोधून काढा. पहिल्यांदा आश्रमात राहणारे शोधून काढा आणि त्याच्यानंतर मी आश्रमाला जागा घेते. तर म्हणे माताजी तुम्ही राहाल म्हणजे मी किती आश्रमात राहणार आहे आणि मलाच आश्रमात घालता का तुम्ही? माझ्यासाठी आश्रम कशाला पाहिजे? मला काय गरज आहे सहयोगाची? मला आश्रमाची काय गरज आहे? मला तर सगळं मिळालंच आहे, मी आहेच ती. तेव्हा म्हणे माताजी तुमच्या राहण्यासाठी ठीक आहे, व्यवस्था आम्ही करतो. म्हटलं मुळीच करू ना. तुम्ही आधी आश्रमात किती लोक राहणार आधी त्यांची यादी करा, मग मी आश्रमाला पैसे देते. आता दिल्लीला एवढा मोठा आश्रम काढला, त्यासाठी पैसे दिले, सगळं काही झालं. तिथं राहायलाच कोण तयार नाही, पैसे देऊन कोण राहायला तयार? हा प्रकार आहे. म्हणजे असं आहे त्याला कारण की आपल्याला एक सवयी झालेल्या आहेत. त्यातली एक सवय अशी आहे की आपलं घर असलं पाहिजे. मग त्यात पुष्कळ फायदे असतात. बायकोवर ओरडता येतं, जेवणाचं असं पाहिजे, मला हीच भाजी पाहिजे, मला ते नाही पसंत, मग नवऱ्याची पसंत बायको बघत बसते. आता आश्रमात काय सगळ्यांच्यासाठी स्वयंपाक केला तो खायला लागतो. सगळं काय असलं तरी प्रत्येकाला वेगळं वेगळं काही मिळत नाही. त्याच्या नवऱ्याची मिजाज कशी चालणार? बरं, बायकोचं सुद्धा की मला ही खोली आवडते, मला हेच आवडतं, माझंच घर असलेलं बरं, माझी मुलं आली म्हणजे त्यांना मी लाडू देणार, दुसरी मुलं आले तर त्यांना मी बोरं देणार. हे कसं चालणार? त्यामुळे होतच आहे की आपल्यामध्ये अजून एकत्र कुटुंब पद्धती जी आपली विश्वाची आहे त्याची अजून कल्पना आलेली नाही. आणि ह्या लोकांचे एक बरं झालं एका अर्थाने की यांचे आई वडील सुटले नशिबाने. त्यामुळे आता हे नवीनच आपण जे संसार थाटलेला आहे, हेच आपलं घर, हीच आपली आई, हेच आपले वडील असं समजून हे सगळे मिळून मिसळून राहतात. इतक्या देशातले लोक आहेत ते मिळून मिसळून राहतात. त्यामुळे बघा किती कमाल आहे, कलेक्टिव्हची किती कमाल आहे. एक गाणं जर आता इथे गुरुजींनी म्हटलं की ते तुम्ही एका वर्षानंतर ऐकून घ्यायचे, सगळ्या गावातनं, सगळ्या देशात.